नमस्कार. आज आपल्याला बनवायची आहे लाल चण्याची भाजी. हे बघा, हे लाल चणे अतिशय पौष्टिक असतात. हे मोड आलेली कडधान्य सगळीच पौष्टिक असतात. तर हे मी चणे 100 ग्राम चणे घेतले आणि ते रात्री कोमट पाण्यात भिजत घातले. थोडंसं त्याच्यात अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून मीठ घातलं भिजत घालताना. त्याने काय होतं, चणे छान भिजतात आणि शिजतात. भिजत घालताना मीठ घातल्याने चणे छान शिजतात. आणि मग मी ते रात्रभर भिजल्यावर काल सकाळी हे मी ह्या टोपलीत काढून ठेवले, झाकून ठेवले. आणि मग आजपर्यंत हे बघा, एक दिवसात याला असे छान मोड आले आहे. मोड येण्याचं कारण म्हणजे आता हे पचायला हलके झालेले आहेत. आणि जे लोक मटण मच्छी खातात तर त्या मटण मच्छीपेक्षाही मी सांगेन यात भरपूर विटॅमिन्स, भरपूर खूप सारे प्रोटीन्स आहेत. तर हे असे मोड आणून घेतल्यामुळे याचा खूप आपल्या शरीराला फायदा होतो. ते मी 100 ग्राम घेतलेले आहे, असे मोड आणून घेतलेले आहे. आणि आपल्याला शिजण्याकरता आणि आमटी करता मी हे पाणी घेतलेलं आहे 2 ग्लास. हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे बघा, हे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतले आहे. हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. हे आहे माझं काळा मसाला वाटण. याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. हे 4 चमचे वाटण घेतलेलं आहे. कारण मी मसाला असा थोडा थोडा वाटत नाही, थोडा वाटलाही जात नाही, मी एकदम वाटून ठेवते. हा मी एक बटाटा घेतला आहे आणि हा मी आज खास तुमच्याकरता घेतला आहे आणि सालीसकट घेतला आहे. ज्यांची मुलं भाजी खात नाही किंवा लहान आहेत त्यांना ते चणे चावता येणार नाही, तर मग तुम्ही काय करायचं आहे, ही बटाट्याची फोड आणि ह्याची आमटी अशी मुलांना खायला द्यायची. तुम्ही ब्रेडबरोबर द्या, चपातीबरोबर द्या किंवा भातावर द्या, भाकरीबरोबर द्या. पण चणे न देता ही बटाटाची फोड आणि आमटी द्यायची. त्याने त्या मुलांना खूप फायदा होतो. माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी असंच करत होती. आणि थोडं तिखट घालून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते खाता येईल. तुम्हाला काय करायचं आहे, मी हिरवी मिरची, लसूण ठेचा, चटणी वाटून तळून फ्रीजमध्ये ठेवायला सांगितली आहे. आपल्याला तिखट लागतं तर आपण त्यातली पाव चमचा मिरची आपल्या भाजीत मिक्स करून खायची आहे. पण मुलांकरता कमी तिखट करायचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं नाहीत, मोठे झालेत, त्यांनी एवढे जास्त मसाले घातले तरी हरकत नाही. पण ज्यांच्याकडे छोटी मुलं आहेत त्यांच्याकरता मी सांगते, वेगळं वेगळं करायचं नाही. एकच भाजी करायची पण ती थोडी फिक्की करायची, अगदीही फिक्की नाही. मुलांना सवय लावा थोडं तिखट खायची. अशी मीडियम तिखट भाजी करायची. तुम्हाला वरून पाहिजे असेल तर तुम्ही तो हिरवी मिरची, लसूण ठेचा माझा व्हिडिओ बघा, तसा बनवून ठेवा फ्रीजमध्ये. अगदी महिना 2 महिने तो टिकतो. आणि तुम्हाला तिखट पाहिजे असेल ते आमटीत तुम्ही मिक्स करून घ्या. ही मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे चवीप्रमाणे मीठ. हा लाल मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे. याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघितले पण असतील. हा माझा काळा मसाला, हा 1 टेबलस्पून घेतला आहे. कारण आपल्याला ही काळी आमटी बनवायची तेव्हा हे लाल तिखट कमी घालायचं आहे. ही धण्याची पावडर आहे, ही पण मी घरीच बनवलेली आहे. याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. ही पण 1 टेबलस्पून घेतलेली आहे. ही जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, कारण ह्या माझ्या दोन्ही मसाल्यांमध्ये जिरे असतात. आणि हळद पण कमी घालायची आपल्याला ह्या भाजीला. अगदी पाव टीस्पून घेतली आहे. आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे. आणि हे आहे चण्याचं पीठ. हे पण मी महिन्याला 2 किलो डाळ आणून चक्कीतून दळून आणते. घरचंच पीठ आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काय मिक्स असण्याची शक्यता नाही. हे 1 टेबलस्पून घेतलं आहे आमटी करता. आता आपण आधी काय करणार आहोत, हे चणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता मी ह्या कुकरच्या डब्यात घालून ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. ह्यात पाणी घालायचं आहे. हे बघा, असं पाणी घालायचं आहे.
आणि मीठ पण घालायचं आहे। नंतर वरतून भाजीला मीठ घालायचं नाही, कारण या चण्याला मीठ घातल्यामुळे चण्याची चव अतिशय सुंदर लागते। जसे तुम्ही सुके चणे पण ती पण मी व्हिडिओ टाकणार आहे, असे उकडलेले चणे फ्राय करून मस्त चटपटीत चणे खायला। तर हे बघा, आता हे मी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून हे एकदम मऊ शिजले पाहिजे, म्हणजे पचायला हलके होतात। आणि हे बघा, यावर मी हा एक बटाटा, ह्या बटाट्याच्या मी मोठ्या फोडी का केल्या की चण्याला जास्त वेळ लागतो शिजायला, बटाटा पटकन शिजतो म्हणून हा मी असा शिजवून घेणार आहे। हे बघा, कुकरच्या मी 8 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण हे टोमॅटो बारीक करूया आणि भाजीला फोडणी करून घेऊया, तोपर्यंत आपला कुकर थंड होईल। हे बघा, आपलं भांडं तापत ठेवलंय, यात आपल्याला घालायचे तेल। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, इथं आपलं तेल छान तापलं आहे। याच्यात हे 1 टेबलस्पून चण्याचं पीठ घातलं आहे आणि ते आपल्याला छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलात। लाडूच्या चण्याच्या पिठाचा कसा वास येतो तसा वास याचा आला पाहिजे। अतिशय छान असा मस्त वास सुटायला सुरुवात झाली, सुगंध असा चण्याच्या पिठाचा। असं सतत हलवायचं आहे, नाही तर ते मग खालचं लाल होईल आणि वरचं पिवळंच राहील। तेव्हा ते सगळीकडे असं हलवून छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं चण्याचं पीठ भाजून झालं आहे। यात मी हे तुम्हाला दाखवायचे विसरलेले तेजपान आणि कढीपत्ता, आणि आता टोमॅटोची प्युरी घालायची आपल्याला। टोमॅटो प्युरी घालताना गॅस कमी केला मी, नाही तर मग आपलं पीठ जळून जाईल आणि मग ते कडवट भाजी लागेल। हे बघा, 2 टोमॅटो मी छान बारीक करून घेतले। तर हे आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे, कारण हे कच्चे टोमॅटो होते। हे बघा, हे बघा, आपला मसाला अर्धा मिनिट छान परतून झाला आहे। आता यात आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। हे बघा, काळा मसाला, लाल मसाला, धन्याची पावडर, जिरा पावडर, हळद, हिंग, अतिशय सुंदर असा मस्त सुगंध दरवळतोय या मसाल्याचा, सगळे सुके मसाले पण घातल्यामुळे। हे बघा, यात आपल्याला थोडी कोथिंबीर पण घालायची आहे, म्हणजे आणखी छान लागेल भाजी। छान ती परतून घ्यायची आहे। हे बघा, आपलं वाटण छान परतून झालं आहे। आता यात आपल्याला हे चणे घालायचे आहेत शिजलेले। हे बघा, किती छान चणे शिजलेले आहेत आपले। बघा, सगळे चणे असे शिजलेले आहेत।
हे आपण घालून घेऊया. आणि हे उकडलेला बटाटा, म्हणजे दोन्ही मी 2 डब्यांमध्ये लावलेलं. आता यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. तुम्हाला जशी पातळ आमटी पाहिजे किंवा घट्ट तसं. हे बघा, हे पाणी घालते मिक्सरच्या भांड्याचं. अजून पाणी घालते मी. मस्त आपला चना मसाला तयार झाला आहे. मीठ आपण चणे शिजत घालताना टाकलं होतं, हे लक्षात ठेवायचं. परत मीठ घालायचं नाही आहे. हे बघा, अजून मी पाणी घालणार आहे. माझ्याकडे थोडी आमटीच आवडते. एकदम छान भाजी झाली आहे. खूप छान त्याचा सुगंध असा दरवळतोय घरात पूर्ण, कारण ते मसाले सगळे टाकल्यामुळे अतिशय छान झाली भाजी. आता हिला आपण 1 मिनिट उकळी आल्यावर नंतर 1 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. ही बघा, भाजीला छान उकळी आली आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मध्यम करायचा आहे आणि 1 मिनिटभर शिजू द्यायचं आहे. म्हणजे सगळं आमटी, मसाला वाटण आणि चणे हे सगळं एकजीव होईल छान. हे बघा, 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण बघूया. हा, एकदम छान असा मस्त सुगंध सुटला आहे भाजीचा. हे बघा, अतिशय छान अशी आपली आमटी तयार झाली आहे. हे बघा, कशी मध्यम झाली आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. ही अजून जशी थंड होईल तशी घट्ट होत जाणार आहे. आणि एकदम छान. मी तुम्हाला परत दाखवते. चणे बघा आपले किती छान शिजलेले आहेत. आपली भाजी तयार आहे. मी तुम्हाला आता बाउलमध्ये काढून दाखवते. ही बघा, अतिशय सुंदर आपली चण्याची भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि अजून अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.